आज व्हिडिओमध्ये क्रॅसुला ओवाटा प्लांटची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची, माती कशी असावी, फर्टिलायझर कोणते द्यायचे, प्लांट इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे, पाणी कसे द्यायचे, त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा कुठले खत द्यायचे, हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला, ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। हा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघा। तर क्रॅसुला प्लांट हे तुम्ही कुठेही इनडोअर आउटडोअर ठेवू शकता। हे छान ग्रोथ करतात, पण उन्हाळ्यात तुम्ही प्लांटला आउटडोअर ठेवत असाल तर 2-3 तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा। दिवसभर उन्हात राहील ह्या ठिकाणी ठेवू नका, कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे। आणि इनडोअर ठेवत असाल तर एक आठवड्यातून 4 ते 5 तास ऊन द्यायचे, आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता। मी हे प्लांट आउटडोअर ठेवले आहेत, आणि तुम्ही जर एक आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही। ह्या प्लांटला काही होत नाही, पण ग्रोथ होत नाही, बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही। पाणी कसे द्यायचे तर 5 ते 6 दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता। जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे। हे प्लांट 1 वर्ष जुने आहे, तर त्यासाठी माती कशी तयार करायची, 50% वाळू, 40% माती, तर 10% वर्मी कंपोस्ट घेतले आहेत। हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लांट लावले होते। हे प्लांट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते। छोटीशी कटिंग घेऊन प्लांट तयार केले होते। 1 वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत। माती ही भुरभुरीत असली पाहिजे ह्या प्लांटसाठी, आणि ह्या प्लांटला जशी माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते, आणि पाणी जर ड्रेनेज झाले नाही तर त्याची मुळे खराब होतात, पाने पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपल्या मुळांनाही त्रास होतो। याच्या मातीला भुरभुरीतपणा पाहिजे। क्रॅसुला ओवाटा प्लांटसाठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सर्क्युलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही। पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आहे किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता। वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट 2 ते 3 चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा, आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता। याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या। तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल। प्लांटसाठी 15 ते 20 डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरियामध्ये ठेवा। जर तुमच्याकडे सेमी एरिया नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या प्लांटच्या सावलीमध्ये पण या प्लांटला ठेवू शकता। ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही। त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। देखभाल कशी करायची हे पण आवडले असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। आणि माझ्या प्लांटसारखे तुमचेही प्लांट हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्हीही माझ्या प्लांटला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लांटची पण काळजी घेऊ शकता। तर चला मग, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।